स्वातंत्र्यवीर सावरकर अपमान प्रकरण पुढील सुनावणी आता 10 सप्टेंबरला होणार। राहुल गांधींवर सावरकर यांच्या बदनामीचा आरोप। मतचोरी करून काँग्रेसनंच आंबेडकरांना हरवलं। भाजपच्या अनुराग ठाकूर यांचा काँग्रेसवर हल्लाबोल। पुणे रेव पार्टी प्रकरणी मोठी अपडेट। प्रांजल खेवलकरांच्या खटल्याची सुनावणी पुढे ढकलली। जामीन अर्जावर 25 ऑगस्टला होणार सुनावणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये गणेश मंडळांची बैठक पडली पार। गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा देण्याचा बैठकीत निर्णय। सूत्रांची माहिती। मनसेनं नवी मुंबई विमानतळ फलकाला फासलं काळं। फलकावर दिबा पाटलांचं नाव नसल्यानं मनसे झाली आक्रमक। मुंबईत घर असून सुद्धा मुंडे सरकारी बंगल्यातच। मुंडेंनी बंगला अडवल्यामुळे मंत्री छगन भुजबळांना आसराच नाही। बंगला सोडा आणि माझ्या घरी राहायला या। करुणा मुंडेंनी दिलं धनंजय मुंडे यांना आमंत्रण। सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 11,000 झाडांचा बळी। बुलढाणा जिल्ह्यातील तळणी गावातला धक्कादायक प्रकार। मुंबई गोवा महामार्ग खड्डेमय। ठाकरे गटाचं सिंधुदुर्गमध्ये मोठं आंदोलन। नागरिकत्वाचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारता येणार नाही। सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी। बुलेट ट्रेनच्या दणक्यानं पालघरकर हादरले। पालघरमधील घरांना गेले तडे। धनगरांना ट्रॅक्टरसाठी अनुदान द्या। आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी। आक्रमक झालेला जैन समाज नरमला। जैनांनी मंदिराचे मुख्य दरवाजे घेतले लावून। मराठी माणसांच्या आंदोलनामुळे जैन मंदिर झालं बंद। दादर कबूतरखान्यावर बंदी कायम। उच्च न्यायालयाचा निर्णय। कबूतरखान्यांच्या मुद्द्यावरून जैन मुनी निलेश्वरांचा यू-टर्न। उपोषण हेच शस्त्र असल्याचं जैन मुनी निलेश्वरांचा उल्लेख। याआधी जैन मुनी म्हणाले होते शस्त्र उगारणार। मांस विक्री बंदीचा निर्णय 1988चाच कृष्ण जन्मोत्सव आणि स्वातंत्र्य दिन एकत्र आल्यामुळे यंदा कठोर अंमलबजावणी होणार। राज्य सरकारचा खुलासा। मांस विक्री बंदीचे अनेक पालिकांकडून आदेश। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसह नागपूर आणि मालेगावमध्ये सुद्धा 15 ऑगस्टला राहणार मांस विक्री बंद। काँग्रेसनं राज ठाकरे यांना झटकलं। राज आणि उद्धव यांच्या एकत्रीकरणावर काँग्रेस गप्पच। वर्दी अंगावर चढवली की परमेश्वर होता काय। मुंबई उच्च न्यायालयानं पोलिसांना खडसावलं। केंद्र सरकारच्या वतीनं हर घर तिरंगा मोहीम। स्वातंत्र्य दिनासाठी राष्ट्रध्वज बनवण्याची लगबग सुद्धा सुरू। प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं केली पतीची हत्या। मुंबईच्या आरे कॉलनीतली धक्कादायक घटना। भास्कर जाधव जातीयवादी। विनायक नातूंचा घणाघात। जाधवांचं ब्राह्मण विरोधी वक्तव्य। नातू संतापले। मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी राहणार। गणेशोत्सवाच्या काळामध्ये चाकरमान्यांना मिळणार दिलासा। सोलापुरातील तुळजापूर नाका इथं ओढा ओव्हरफ्लो। पावसाचा फटका सोलापूर धुळे महामार्गावरच्या वाहतुकीला बसला। डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांच्यामध्ये अलास्का इथं चर्चा। युक्रेन रशियामध्ये शांतता नांदण्यासाठी दोघांची चर्चा।